संध्याकाळची वेळ होती. अमोल, रोहन, सायली आणि नेहा 4 मित्रमैत्रिणी नाशिकहून औरंगाबादकडे कारने निघाले होते. GPS ने दाखवलेला शॉर्टकट त्यांनी घेतला आणि हळूहळू रस्ता सुनसान होत गेला. दोन्ही बाजूला दाट झाडी होती. मोबाईल नेटवर्क गायब झालं. कारमध्ये हलकं संगीत सुरू होतं, पण वातावरणात जड वाटत होतं. सायली अचानक म्हणाली, "अरे ते बघा, पोस्ट ऑफिस." रस्त्याच्या मधोमध झाडामध्ये लपलेलं जुनं मोडकं पोस्ट ऑफिस दिसत होतं. बोर्डवर फिकट अक्षरात लिहिलं होतं, "भारतीय टपाल रान पोस्ट शाखा." नेहा हसत म्हणाली, "अशा जंगलात पोस्ट ऑफिस अजून चालू आहे का हे?" पण तेवढ्यात त्यांची कार बंद पडली. सगळे उतरले. बॅटरी ठीक होती, पण कार स्टार्टच होत नव्हती. अमोल म्हणाला, "कुणीतरी असेल आत, मदत मिळेल." ते चौघे पोस्ट ऑफिसकडे गेले. पोस्ट ऑफिसचं दार अर्धवट उघडं होतं. आत शिरताच त्यांना एक विचित्र शांतता जाणवली. काउंटरमागे एक महिला, सुजाता देशमुख, अंदाजे 35 वर्षाची, खुर्चीवर कोसळलेली होती. नेहाच्या तोंडून किंकाळी निघाली, ती मेलेली आहे." सुजातेच्या मानेवर खोल जखम होती. रक्त सुकलेलं, म्हणजे हत्या काही तासांपूर्वीच झाली होती. अचानक थोडं नेटवर्क आलं. अमोलने लगेच पोलिसांना फोन केला. रात्री 10 वाजता CID ऑफिसर आदित्य देशमुख आणि त्याची टीम घटनास्थळी पोहोचली. आदित्य शांत, तीक्ष्ण नजर ठेवणारा अधिकारी होता. तो मृतदेहाकडे पाहत म्हणाला, "हत्या नियोजित आहे. ही चोरीसाठी झाली नाही. टेबलावर पैसे तसेच होते आणि सुजाताच्या अंगावरची दागिने सुरक्षित होती." CIDने या चौघांची चौकशी सुरू केली. रोहन फार घाबरलेला होता. सायली शांत पण खूप कमी बोलणारी होती. नेहा सारखी रडत होती. फक्त अमोल प्रश्नांना नीट उत्तर देत होता. आदित्यने विचारलं, "तुम्ही पोस्ट ऑफिसमध्ये कधी आलात?" अमोल म्हणाला, "आमची कार बंद झाली म्हणून 15 मिनिटापूर्वी आम्ही काही मदत मिळते का पाहण्यासाठी पोस्ट ऑफिसमध्ये आलो. तर समोर या मॅडम खुर्चीवर पडलेल्या होत्या. आम्ही लगेच तुम्हाला कळवलं. पण फॉरेन्सिक रिपोर्ट सांगत होता हत्या किमान 3 तासांपूर्वी झाली होती. मग इथे अजून कोणी होतं तर ते कोण होतं?" पोस्ट ऑफिसला एकच दार होतं. खिडक्या बंद होत्या. मागच्या बाजूने जंगल होतं. CIDला तपास करताना एक डायरी सापडली. सुजाताने शेवटची नोंद केली होती, "आज तो माणूस परत आला. मला खात्री आहे तो मला मारायला आला." आदित्यची भुवई उंचवली. "तो माणूस कोण?" तपासात कळलं, 5 वर्षापूर्वी इथेच एक पोस्टमन बेपत्ता झाला होता. केस नोंद झाली, पण मध्येच केस बंद झाली होती. आदित्यने गावकऱ्यांना बोलावलं. एक वृद्ध म्हणाला, "सुजाताबाई त्या पोस्टमनची साक्षीदार होती. तिला सगळं माहीत होतं, पण तिने खरं सांगितलं नाही." CIDला धक्का बसला. आदित्य अचानक सायलीकडे वळाला, "तू इथे याआधी आली आहेस, नाही का?" सायली थरथर कापत म्हणाली, "हो, मी त्या पोस्टमनची मुलगी आहे." सायलीचे बोलणे ऐकून सगळे स्तब्ध झाले. ती पुढे म्हणाली, "माझ्या वडिलांचा खून इथेच झाला. सुजाताबाईंना सगळं माहीत होतं, पण त्यांनी खऱ्याची साथ सोडून पैसे घेऊन गप्प राहणं पसंत केलं." सायली रडता रडता सांगत होती, "पण मी तिला मारलेलं नाही." तेवढ्यात फॉरेन्सिक अधिकारी आला. "सर, खुनाचं हत्यार सापडलंय. अमोलच्या बॅगेत होता तो चाकू, ज्याने सुजाताच्या मानेवर वार केला होता." सगळ्यांची नजर अमोलकडे वळली. आदित्य हसला, "खूप छान अभिनय केलास अमोल." अमोल गोंधळला. आदित्य म्हणाला, "तूच तो माणूस आहेस. 5 वर्षापूर्वी पोस्टमनचा खून तूच केलास. सुजाता तुझी साथीदार होती, पण तिने तुला ब्लॅकमेल करायला सुरुवात केली आणि आज तू तिलाही संपवलं." अमोल ओरडला, "हो, मी तिला मारलं. ती जास्त बोलायला लागली होती. ती मला ब्लॅकमेल करत होती, त्यामुळे मला तिला मारावं लागलं." CIDने त्याला अटक केली. रात्री कार दुरुस्त झाली. जंगलातून बाहेर पडताना सायली म्हणाली, "आज बाबांना न्याय मिळाला." आदित्य शांतपणे म्हणाला, "गुन्हा कितीही जुना असो, सत्य कधीतरी समोर येतंच." अमोलला अटक केल्यानंतर CID ऑफिसर आदित्य देशमुख शांत नव्हता. तो स्वतःशी पुटपुटला, "एक खून सुटला, पण अजून एक सत्य लपलेलं आहे." सायली वडिलांचा फोटो हातात धरून बसली होती.
सर, माझ्या बाबांना नेमकं काय झालं होतं? आदित्य म्हणाला, आपण सगळं पुन्हा उघडूया. रान पोस्ट शाखा, तेच पोस्ट ऑफिस, पण तेव्हा ते चालू होतं. तेव्हा तिथं लोकांची वर्दळ होती. सुधीर पाटील, सायलीचे वडील, इमाने इतबारे पोस्टमन होते. त्या दिवशी एक नोंदणीकृत पाकिट आलं होतं. त्यावर नाव होतं, फक्त एक कोड, A17. सुधीरने पाकिट उघडलं. आत होते जुन्या जमिनीचे कागद आणि लाखो रुपयांची बेहिशोबी रोकड. संध्याकाळी पोस्ट ऑफिस बंद होत असताना अमोल आत आला. तो तेव्हा एक लोकल कॉन्ट्रॅक्टर होता. अमोल थंड आवाजात म्हणाला, सुधीर, ते पाकिट मला दे. सुधीर घाबरला. हे सरकारी माल आहे, मी देऊ शकत नाही. तेवढ्यात सुजाता, त्यावेळीची सहाय्यक, दार बंद करते. दोघांमधला वाद वाढतो. अमोल सुधीरला ढकलतो. सुधीरचा डोका टेबलावर आपटतो. तो रक्ताच्या थारोळ्यात कोसळतो. सुजाता किंचाळते, तो मेलाय. अमोल थरथरत म्हणतो, हे बाहेर गेलं तर सगळं संपेल. अमोल सुजाताला ऑफर देतो, गप्प राहिलीस तर अर्धे पैसे तुझे. सुजाता काही क्षण विचार करते आणि मान डोलावते. त्या दोघांनी मिळून सुधीरचा मृतदेह पोस्ट ऑफिसच्या मागच्या जुन्या विहिरीत ढकलला. केस बेपत्ता म्हणून बंद झाली. सायलीला तेव्हापासून शंका होती. ती अनेक वेळा पोस्ट ऑफिसजवळ आली. सुजाताच्या वागण्यात अपराधीपणाचं ओझं होतं. एकदा सायलीने थेट विचारलं, माझ्या बाबांना काय झालं? सुजाता फक्त एवढंच म्हणाली, कधी कधी सत्य सांगणं सगळ्यांसाठी धोकादायक असतं. 5 वर्षांनी अमोल मोठा बिल्डर बनला. सुजाताने त्याला पत्र पाठवलं, आता पैसे दे, नाहीतर मी सगळं उघडं करीन. अमोल घाबरला. त्याने ठरवलं, सुजाता कायमची गप्प केली पाहिजे. त्या दिवशी अमोल आधीच पोस्ट ऑफिसमध्ये आला. दार आतून बंद केलं. सुजाता ओरडली, तू मला मारशील का? अमोलने थंडपणे उत्तर दिलं, तू आधीच मेलीस 5 वर्षापूर्वी. चाकूचा CID ने जुन्या विहिरीत शोध घेतला. सुधीर पाटलांचे अवशेष सापडले. सायली रडली, पण चेहऱ्यावर समाधान होतं. आदित्य म्हणाला, आज 2 खुनांचा न्याय झाला. सायली निघताना म्हणाली, सर, जर मी त्या दिवशी इथे आले नसते तर. आदित्य गंभीर झाला. कधी कधी नियती साक्षीदाराला स्वतः गुन्हेगारापर्यंत घेऊन जाते. पोस्ट ऑफिस बंद झालं, पण त्याच्या भिंतीमध्ये आजही सत्य कुजबुजतंय. मित्रांनो, सत्य कधीच लपत नाही. मित्रांनो, स्टोरी आवडली असल्यास अंतरंग स्टोरी चॅनलला सबस्क्राईब करा व बेल आयकॉनवर क्लिक करा. ऑलवर सेट करा, म्हणजे अशाच नवनवीन स्टोरीज तुम्हाला बघायला मिळतील. धन्यवाद.